नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मस्त शिमला मिरचीची अशी झटपट कोणतंही वाटण न करता सुक्की भाजी बनवणार आहोत। अगदी वेगळी पद्धत आहे, जे न खाणारे सुद्धा शिमला मिरचीची भाजी मागून खातील एवढी छान अशी मस्त झणझणीत अशी वेगळ्या पद्धतीची बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला एक लाईक एक सबस्क्राइब करून जा। चला तर मग आता आपण बनवूया। तर इथं बघा, इथं मी शिमला मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत आधीच धुवून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने कापून घ्यायच्या। शिमला मिरची एकदम बारीक कापायची नाही, ती शिजल्यावर अजून जास्तच बारीक होते। तर मी अशा चौकोनी आकाराच्या या शिमला मिरची कट करून घेते। तर शिमला मिरची शिजण्यासाठी वेळ लागत नाही, त्यामुळे जास्त पाणी टाकून जर ही भाजी बनवली तर ती थोडीशी वास येते, म्हणून जास्त लोक शिमला मिरचीची भाजी खात नाहीत। पण आज अगदी मस्त चमचमीत वेगळ्या पद्धतीची बनवणार आहोत। मुलांच्या डब्याला दिलं तर सुद्धा मुलं सुद्धा आवडीने खातील एवढी छान ही मस्त झटपट तयार होणारी भाजी आहे। तर आता इथं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। थोडंसं तेल टाकायचं, 1-2 ते 3 चमचे, आणि जे कट करून घेतलेल्या शिमला मिरची आहेत त्या इथं भाजून घ्यायच्या आहेत। म्हणजे चटका लागस्तोवर हे भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे चव अगदी भारी येते भाजीला। तर अशा पद्धतीने बघा, छान असे मी तेलावर चटका लागेपर्यंत भाजून घेतलेला आहे। म्हणजे थोडंसं आपल्याला हे शिजल्यासारखंही होईल आणि खमंग असा टेस्ट होईल। तर अशी बघा मी इथं तेल टाकून घेतलेला आहे। आता आपण भाजी बनवायला घेऊ। सेम त्याच कढईमध्ये जिरं, मोहरी जिरं तडतडू द्यायची कोणतीही भाजी करताना। तर त्यामध्ये इथे एक छोटा मी कांदा घेतलेला आहे, एकदम बारीक कट करून हा कांदा तेलावर परतून घ्यायचा। तर छान लाल होईपर्यंत हे कांदा परतून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये इथं मी लसूण पेस्ट टाकलेली आहे थोडीशी। कांदा छानसर लाल झाल्यावरच लसूण टाकायची, अगोदर टाकलं लसूण लवकर काळपट होतो, त्यामुळं नंतर टाकायची। आता सुके मसाले टाकून घेते। त्यामध्ये हळद, धने जिऱ्याची पावडर, थोडासा घरकुल मसाला टाकलेला आहे, गरम मसाला, लाल तिखट थोडं जास्त टाकायचं, कारण ही झणझणीत भाजी छान लागते। तर अशा पद्धतीनं बघा छान असे सगळे मिक्स करून घेतलेला आहे। कांदा टाकल्यामुळे लाल तिखट थोडंसं जास्त टाकायचं, त्यामुळे भाजी गोडसर लागणार नाही। तर इथे एक टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा टाकायचा आणि 2-3 मिनिटं परतून घ्यायचं। तर छान तेल सुटेपर्यंत मऊ होऊस्तर हे परतून घ्यायचं आहे। सगळे मसाले आणि हे सगळे पदार्थ छान एकत्र येतात। तिथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून टोमॅटो छानसं शिजून येईल। तर बघा अशा पद्धतीनं 2-3 मिनिटं परतून झाल्यावर आता आपण ह्यामध्ये जो भाजून घेतलेला शिमला मिरची आहे तो टाकून घ्यायचा। तर अशा पद्धतीनं टाकून मिक्स करून घ्यायचं। आपण तेलावर परतल्यामुळे हे अगोदरच ह्याची चांगल्या पद्धतीने शिजण्याची प्रोसेस झालेली आहे, त्यामुळे आता शिजण्याची काही जास्त आवश्यकता नसते। अगदी एक वाफ काढली तरीही चालतं। तर बघा झाकण लावून अगदी मी मंद आचेवर एक वाफ काढून घेते, जेणेकरून सगळ्या मसाले शिमला मिरचीला लागेपर्यंत आपण 1-2 वाफ काढायची आणि मिक्स करून घ्यायचं। वरून कोथिंबीर आणि इथं मी बारीक खिसून घेतलेलं खोबरं टाकणार आहे, तर त्यामुळे खूप छान टेस्ट येते। तुम्ही कधी टाकत नसेल तर नक्की टाकून बघा। कच्चंच खोबरं आहे, मी भाजलं वगैरे नाही। किसणीवर एकदम बारीक आपण जे आलं किसायच्या किसणीवर असतं ना, त्याच्यावर मी खिसून घेतलेलं आहे थोडंसं, खूप छान लागते। तर अशा पद्धतीनं एकदम शिजून लास्टला हे सगळं टाकून 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। अशी झटपट मस्त अशी झणझणीत डब्याला सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता। अशा पद्धतीची शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे। अगदी 5 ते 6 मिनिटात ही भाजी तयार होते। तर बघा खूप छान चमचमीत दिसते, जे न खाणारे सुद्धा आवडीने खातील। अशा पद्धतीने एकदा करून बघा। तर ही रेसिपी तुम्हाला आवडलीच तर नक्की कमेंट्स करा। अशाच मस्त वेगवेगळ्या भाजीच्या रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही बघू शकता। तर अशी ही झटपट व पारंपरिक रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा।
तर ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा। बघा मस्त, किती मस्त चमचमीत अशी ही भाजी दिसते। तुम्ही ही भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी अशा पद्धतीने एकदा झटपट शिमला मिरचीची भाजी करून द्या, मुलंसुद्धा आवडीने खातील। तर अशाच अनेक छान छान मस्त रेसिपीसाठी सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल। असा झटपट पारंपरिक पौष्टिक असा भाजीचा रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।